नमस्कार। आजची गोष्ट आहे मनोरंजन विश्वातल्या दोन खास मित्रांची, ज्यांनी महाविद्यालयापासून एकमेकांची साथ दिली, मग एकत्र नाटक केलं, मालिका केल्या, अगदी अनेक सिनेमेही गाजवले। हे दोन मित्र म्हणजे कोण हे वेगळं सांगायची काहीच गरज नाही। अर्थात दो हंसों का जोडा म्हणजे भरत जाधव आणि केदार शिंदे। जितकं त्यांच्या मैत्रीचं नातं घट्ट, तितकेच त्यांचे घरचे संबंधही जिव्हाळ्याचे। पण एकदा केदारकडून अशी काही चूक घडली की भरतच्या आई वडिलांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला होता। आता हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भरत आणि केदार या जोडीने अनेक दशकं मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। एकांकिका, लोककला, नाटक, सिनेमा अशा सर्वच माध्यमातून त्यांनी आपल्याला समृद्ध केलं। महाविद्यालयातून सुरुवात केलेली ही जोडी मनोरंजन विश्वात आज आपापल्या ठिकाणी दिग्गज स्थानी पोहोचली आहे। पण त्यांच्या स्ट्रगल काळातलाच असा एक किस्सा आहे ज्यावेळी केदार शिंदेला भरतच्या आई वडिलांचा चांगलाच ओरडा खावा लागला होता। हा किस्सा आहे साधारण 20 वर्षांपूर्वीचा, म्हणजे अंदाजे 2003 किंवा 2004 कडचा। तेव्हा भरत आणि केदार हे समीकरण चांगलंच चर्चेत होतं, कारण केदारचं नाटक म्हणजे भरत असणारच। या जोडगोळीला एकत्र अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे। त्यातीलच एका गाजलेल्या नाटकाचा हा किस्सा। ते नाटक म्हणजे श्रीमंत दामोदर पंत। या नाटकानं प्रेक्षकांना भलतीच भुरळ घातली। नाटकाचा विषय, मांडणी, विनोद यामुळे रसिकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतलं। भरत जाधव, विजय चव्हाण, रागिनी सामंत, जयराज नायर अशी दमदार कास्ट आणि अर्थात केदारचं लेखन दिग्दर्शन। हसून हसून प्रेक्षक वेडे व्हायचे। गणपत, शांता, विजय, सुमन, नयन, दामोदर ही पात्र जणू प्रत्येकालाच आपली वाटत होती। अण्णा, माई आणि दामू यांनी तर धुमाकूळ घातला होता। पण हे नाटक लिहिताना केदारने अशी एक गंमत केली होती ज्यामुळे त्याला भरतच्या आई वडिलांचे चांगलेच बोल ऐकावे लागले। या नाटकात भरत जाधव प्रमुख भूमिकेत होता, जो दामू आणि दामोदर पंत अशा दोन्ही भूमिका करायचा। तर अभिनेते विजय चव्हाण दामूचे वडील म्हणजेच गणपत पंतांच्या भूमिकेत होते आणि अभिनेत्री रागिनी सामंत या दामूची आई म्हणजेच शांताच्या भूमिकेत होत्या। या सबंध नाटकात भरत म्हणजेच दामोदर पंत गणपत आणि शांताचा चिक्कार अपमान करतात। दामूच्या अंगात दामोदर पंत आले की गणपत उठ, गणपत बस म्हणत पंत अक्षरशः गणपतला फोडून काढतात। अगदी शांतालाही पंतांच्या रागाचा आणि अपमानाचा सामना करावा लागतो। या नाटकातला गणपत कानफाड फोडेन हा डायलॉग तर खूप गाजला। दामोदर पंत गणपतचा अपमान करायला लागले की प्रेक्षक भरभरून हसायचे। एकदा याच नाटकाचा प्रयोग पाहायला भरत जाधवचे आई आणि वडील दोघेही आले। त्यांना पाहून एकाएकी केदारच्या पोटात गोळाच आला। काय करावं आणि काय नाही हेही सुचेना। प्रयोग सुरू झाला। भरतचे आई बाबा प्रयोगाला बसले। नेहमीप्रमाणे प्रयोग रंगला। प्रेक्षकांनी भरभरून टाळ्या दिल्या। नाटक संपलं, पडदा पडला आणि भरतचे आई वडील मागच्या मेकअप रूम मध्ये आले। त्यांना पाहून केदारच्या कपाळावर आठ्याच पडल्या। आता तुम्हाला वाटत असेल की नाटक इतकं विनोदी असताना असं काय झालं की भरतच्या आई बाबांना पाहून केदार इतका घाबरला? तर त्याने कामच तसं केलं होतं। केदारने हे नाटक लिहिताना भरतच्या खऱ्या आई वडिलांची नावं नाटकात वापरली होती। म्हणजे नाटकात भरतच्या म्हणजेच दामूच्या आई वडिलांची गणपत आणि शांता ही नावं भरतच्या खऱ्या आई वडिलांची नावं होती। त्यात संपूर्ण नाटकात दामोदर पंत गणपत आणि शांताचा चिक्कार अपमान करतात। त्यामुळे नाटक पाहून भरतचे आई बाबा काय बोलणार याचा केदारने धसकाच घेतला होता। शेवटी त्यांनी नाटक पाहिलं आणि नाटकानंतर ते बॅकस्टेजला आले। ते काय बोलणार या भीतीने अक्षरशः केदार मान खाली घालून उभा होता। केदारकडे पाहून भरतचे आई बाबा म्हणाले, चांगलाच उद्धार केलायस आमचा। हे शब्द ऐकून केदारला भलतंच दडपण आलं। हा किस्सा केदारने स्वतःच्या एका मुलाखतीत सांगितला होता। शिवाय त्यावेळी भरतच्या आई वडिलांचे हे शब्द ऐकून मीच माझा लाजलो असंही केदार म्हणाला होता। आज ते दोघेही आपापल्या ठिकाणी मोठ्या स्थानी आहेत, पण अशा काही खास आठवणी त्यांच्या मैत्रीला आणखीन स्पेशल बनवतात। तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी।